जय जय गरवी गुजरात, जय जय गरवी गुजरात, दीपे अरुणु प्रभात, दीपे अरुणु प्रभात, जय जय गरवी गुजरात, जय जय गरवी गुजरात, दीपे अरुणु प्रभात, दीपे अरुणु प्रभात। ध्वज प्रकाश से झलक सुंदी, प्रेम शौर्य अंकी, तुम प्रणव प्रणव निज संतति सहुने, प्रेम भक्ति मीरी। ध्वज प्रकाश से झलक सुंदी, प्रेम शौर्य अंकी, तुम प्रणव प्रणव निज संतति सहुने, प्रेम भक्ति मीरी। तुझ सुंदर जात, जय जय गरवी गुजरात, ऊंची तुझ सुंदर जात, जय जय गरवी गुजरात, जय जय गरवी गुजरात, जय जय गरवी गुजरात, दीपे अरुणु प्रभात, दीपे अरुणु प्रभात। उत्तर माँ अम्बा माँ, पूरब माँ काली माँ, जय दक्षिण दिश माँ करंत रक्षा, कुंतेश्वर महादेव, ने सोमनाथ ने भारतेश ने पश्चिम तेरा देव। जय दक्षिण दिश माँ करंत रक्षा, कुंतेश्वर महादेव, ने सोमनाथ ने भारतेश ने पश्चिम तेरा देव। सहाय माँ साक्षात, जय जय गरवी गुजरात, जय सहाय माँ साक्षात, जय जय गरवी गुजरात, जय जय गरवी गुजरात, जय जय गरवी गुजरात। केवी होती અમારી अस्मिता. मला तर खूप खूप आवडली गुजराती अस्मिता. पण आता आता चला मराठी बाणा पाहायला. हो हो मराठी मी गुजराती. संस्कृतीची एक झलक. चल तू શું બતાવવાની છે? मी तुम्हाला मराठी बाणा दाखवणार आहे. मराठी बाणा काय वर्णावा. राजा शिवछत्रपती यांच्या पराक्रमाने पावन झालेली भूमी, संत ज्ञानेश्वर, संत तुकोबा यांची ही भूमी, मदर तेरेसा, महात्मा गांधी यांची मेहर नजर लाभलेली ही भूमी. आणि तुला माहिती आहे का आपला सच्चू? हो हो सचिन तेंडुलकर. हो, धावांचा पाऊस पाडणारा हो ना, सचिन. अगदी खरंच. हा, महाराष्ट्राला लोकसंस्कृती लाभलेली आहे. त्या लोककलेतील, लोकसंस्कृतीतील एक नृत्य, धनगरी नृत्य मी तुला दाखवणार आहे. ओके ओके चल बघूया धनगरी नृत्य. हे चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. धनगर हे नाव म्हणजे तुझं. धनाने संपन्न असा, मनाने साधा सरळ भोळा भाबडा. ज्योतिबा त्याचे दैवत. ज्योतिबाच्या नावाने भंडार खोबरा उधळत तो म्हणतो, ज्योतिबाच्या नावाने चांग भले, चांग भल. चांग भले. पटेल गजेंद्र रामभाई तरफથી 5000 રૂપિયા. ધન્યવાદ, થેન્ક યુ. રાજેશભાઈ દંતાણી તરફથી 101 રૂપિયા. પ્રગતિ બુક તરફથી સર્વ કાર્યક્રમને 5000. થેન્ક યુ વેરી મચ. हे
चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर हे नाव तुझं मोठ देवा कीर्ती तुझी भारी अरे टंका तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी अरे कृपा करी माझ्यावरी हा केला तू धावर चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर हे नाव तुझं मोठ देवा कीर्ती तुझी भारी टंका तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी अरे कृपा करी माझ्यावरी हा केला तू धावर चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर हे भाल्या उंच डोंगरात देवा तुझा वासर मर्जी तुझ्या भक्तावरी देवा तुझी खासर अरे चुकली या वाट ज्याची त्याला तुझं दार र ज्याला नाही जगी कुणी त्याचा तू आधार र हे आलो देवा घेऊन मनी भोळा भावर देवा गोड माझी ही मानून या घे नाही मोठं मागण नाही कुळी हावर बापा वाणी माया तुले कराला दे अरे डोई तुझ्या पायावर मुखी तुझं नावर चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर બહુ જ સરસ. હવે મને સમજાયું ધનગર એટલે ઘેટા બકરા ચરાવનાર. આ ભટકતી જાતિ પણ પ્રભુ ભક્તિમાં કેટલી શ્રદ્ધા ધરાવે છે નહીં? અરે આ મોટા છોકરાઓ અહીં શું કરી રહ્યા છે? अगं ते कंटेम्पररी डान्स दाखवणार आहेत आपल्याला. स्वैर मनाचे आंदोलन भावतरंग. मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई म्हणतात, मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा, जशा वाऱ्यानं चालल्या पाण्यावर रे लाटा. ह्या लाटा कुठे संपतात कुठे सुरू होतात कळत नाही. बघूया या मनाचे भावतरंग लाटेप्रमाणे. ચલો જોઈએ. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. ऋण झुणते गुणगुणते, कधी गुंतते हरवते, कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहा
उडते तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते कधी मोहाच्या चार क्षणाना मन हे वेडे फुलते जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते आवडे तरी भासांच्या मागून पडते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे व्हॉट अ लवली डान्स. जोरदार ताळीओ. काय मुलांनी छान डान्स केला नाही. आता पुढे काय? अगं या मनाची कुणीतरी समजूत काढावी त्याच्यावर कुणी फुंकर मारावी असे वाटते ना. हो तर मग चला रंगमहाली लावणीचे लावण्य पाहायला. लावणी लावणी म्हणजे लावण्य तनाचे आणि मनाचे मनोहर मोहक मादक रूप. ह्या लावणीतील लावण्यवतीने आपल्या नयन तलवारीने जर घायाळ केले नाही तर नवलच. तेव्हा सावध व्हा. नटरंगी नवेली नटखट अप्सरा येत आहे. लावणी लावण्य लावण्यवती म्हणजे सौंदर्याची खाण. यामध्ये अनेक हिरे मणके. कोमल काया की मोह माया पुनव चांदन नारे सोन्यात सजले रुपात भिजले रत्न
અરે પૂર્ણિમા બેન, તમે ક્યાં ખોવાઈ ગયા? એ શું સરસ હતી યાર, તારી લાવણીએ તો અમને મંત્રમુગ્ધ કરી દીધા. અરે આમची लावणी आहेच तशी. તમારો ગરબાનો લહેકા અને લાવણીचा ठसका, તમારો ગરબો એની લટક, એવી અમારી લાવણીની ચટક છે. એક વાર જરા મોઢામાં લાગી જાય ને તો છોડશે નહીં તમે. ઓ આ લાવણી ક્યાંની? આ લાવણી મહારાષ્ટ્ર સ્પેશિયલ નગર નૃત્ય છે. ઘણા વર્ષ પહેલા કોનાજી વાળા એમને સુંદરના મનામાં લાગીને त्याला पायाला लागला. तर घराण्यातील लावण्य सम्राधीन गायिका सुलोचनाबाई यांनी त्याला कळस चढवला. बरखा सातारकर, नारायण गावकर, वर्षा उसगावकर, मधु कांबीकर यासारख्या नृत्यकांनी त्याला स्टेज दिले, इमेज दिली. अच्छा, फार छान. आता अरे हे मागे गोंधळ काय चाललाय? अगं हा गोंधळच आहे. हो ना? हो, आमच्या मराठी समाजामध्ये लग्न झालं ना की घरामध्ये गोंधळ घालतात. अच्छा. या गोंधळाला लोकांना बोलवतात, ओके. देवी देवतांना बोलवतात, अच्छा. देव येतात. हो, हो. आणि या गोंधळाला आपल्याला देखील जायचं आहे. चल चल लवकर चला चला चला. चला. उदे ग आंबे उदे. उदे, उदे ग आंबे उदे. उदे. खरोखर गड गोंधळच आहे. जेजुरीचे आम्ही रहिवासी, गड जेजुरीचे आम्ही रहिवासी, देवाचा झेंडा वळखला दुरून, मोतियाने द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवाडी मोतियाने द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवाडी मोतियाने द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. होऊ दे सर्व दिशी मंगळ, चढवितो रात्रंदिन संबळ. फुलवितो दिवटी दीपकळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी. आहा. तान थोर नेणतो न आम्ही दैवाशी जाणतो, दैवाशी जाणतो, आम्ही दैवाशी जाणतो. गावली 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 मुळमायेची मुळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, आंब्याचे गोंधळी न आम्ही आंब्याचे गोंधळी. आहा. भोला अंबाबाईचा, रेणुका देवीचा, एकविराईचा, या आदिमायेचा, जगदंबेचा, महालक्ष्मीचा, सप्तशृंगीचा, काळूबाईचा, तुळजा भवानी आईचा, भोला अंबाबाईचा, रेणुका देवीचा, भोला जगदंबेचा. એ ખરે જ આ ગોંધળ તો ભક્તિભાવથી ભરેલો હતો. ગમ્યો ને? જોરદાર તાળીઓ. બધાયને ગમ્યો. આજે ગુજરાત અને મહારાષ્ટ્ર
પોતાની સુવર્ણ જયંતિ ઉજવી રહ્યા છે. ગમે તેમ તોય બધા એક જ માના સંતાન. હા, હા, ગુજરાતી સીધો ને મીઠો જલેબી જેવો. અને મરાઠી બટેટાવડા જેવો स्वादिष्ट आणि झणझणीत. महाराष्ट्र आणि गुजरात याला गौरवशाली लोकपरंपरा लाभलेली आहे, संस्कृती लाभलेली आहे. आणि म्हणूनच ज्या कलाकारांनी ही सांस्कृतिक परंपरा जोपासली आहे त्यांच्या अभिनयाचा गौरव करूया. चला, गुज मराठी अस्मिता मधुरतेने जपूया. हो मराठी, हो मराठी. मी गुजराती. સંસ્કૃતિની એક ઝલક. જોરદાર તાળીઓથી સ્વાગત કરો. बीज जसे अंकुरते मनी कल्पना येते व्याकुळ हाते तिळतिळ तुटते खोल कुठे गलबलते कल्लोळात मनाच्या बीज चमकुनी जाते शब्दांचे अन गीतांचे हे झाड पुरे मोहरते हा गौरव संगीताचा हा गौरव कवी मनाचा हे हृदय पुष्कर रसिकांच्या चरणी अर्पण करणाऱ्यांचा तिसरी घंटा होते मखमल ही उलगडते रंग रंगल्या अभिनेत्याचे भान हरपुनी जाते कसली जादू होते हारुनी सारे जाते रसिकांसाठी आसू आणिक हासू देऊन जाते हा गौरव नाट्यकलेचा हा गौरव लोककलेचा त्या नटराजाच्या सेवेसाठी जीवन देणाऱ्यांचा माझं नमन माय मराठीला, माझे नमन माय मराठीला, आपल्या बोलीला आणि तो तिला जीव तिचा असे ही रत्न हिऱ्यांची खाण कलेची असे हिला बहुजार असे हिला दोन्ही जनांची वाट करूया चला हिचा बहुमान जी 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 करूया चला हिचा बहुमान जी 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 हा गौरव सृजनांचा हा गौरव सुमनांचा अन कलाकृतीतून माय मराठी बाळा जपणाऱ्यांचा गौरव शब्द कलेचा गौरव रंग कलेचा गौरव हा तंत्राचा आणि गौरव हा मंत्राचा गौरव नवोदिताचा नवीन उन्मेषाचा जीवन गौरव कला महर्षी दिग्गज व्यक्तित्वाचा हा गौरव सृजनांचा हा गौरव सुमनांचा अन कलाकृतीतून माय मराठी बाळा जपणाऱ्यांचा અપ્સરા અલી એમાં નમ્રતાબેન તરફથી 100 રૂપિયા. ઉદય ગાંબે ઉદય પટેલ જીતેન્દ્રભાઈ તરફથી 201 રૂપિયા. માધવીબેન લીંબોળે તરફથી 101 રૂપિયા.
ઉદય ગામબે ઉદય શેતાન સિંહ રાજપૂત તરફથી 1100 રૂપિયા. થેન્ક યુ વેરી મચ. પિંકી સુબેદાર પટેલ ઉદય ગામબે ઉદયને 101 રૂપિયા. થેન્ક યુ. હવે જીએસપી મંડળની ઇંગ્લિશ મીડિયમ સ્કૂલ પોતાનો કાર્યક્રમ રજૂ કરશે. થેન્ક યુ. ફરી એકવાર જોરદાર તાળીઓથી થઈ જાય. થેન્ક યુ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आज के इस स्नेह सम्मेलन के कार्यक्रम में मैं लता मैडम आपका स्वागत करती हूँ। थैंक यू श्रद्धा, थैंक यू वेरी मच। अरे वाह, फूलों के रंग तो देखो, कोई लाल, कोई गुलाबी तो कोई पीला, और क्या बात सफ़ेद रंग की। श्रद्धा, जिस प्रकार से ये फूल गुच्छ में अनेक रंग होते हुए भी ये गुच्छ एक है, उसी प्रकार से हमारा भारत देश न जाने कितने प्रांत, कितनी बोली, कितनी वेशभाषा होते हुए भी हम सब एक है। इसीलिए तो कहा गया है कि देश हमारा है रंगीला रंगीला। बरोबर, एकदम बरोबर मॅडम. आपल्या भारताची जितकी महती गावी तितकी थोडीच. त्यापैकीच एक म्हणजे आपले सण. त्याच महाराष्ट्रात श्रावण महिन्याला अतिशय महत्त्व दिले जाते, कारण त्या श्रावण महिन्याला पवित्रही मानले जाते. खासकर बायका अतिशय उत्साही मनाने या सणांची तयारी करू लागतात. श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. नागाला भाऊ मानून त्याची पूजा करून बहिणीचे कायम रक्षण करावे अशी ती त्याला प्रार्थना करू लागते. चला तर मॅडम जाऊया नागोबाच्या पूजेला.